शकतोय. सामना चालू होण्याचा इशारा पंतांच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडवर संतोष गवस आपल्याला पाहायला भेटतो. एक नावाजलेला फलंदाज ज्यानं मागची बरीच वर्ष गाजवली आणि आता सुद्धा तशाच प्रकारची तोच त्या ठिकाणी आत्मविश्वास त्याच्या फलंदाजीत आपल्याला पाहायला भेटतो. तो फलंदाज संतोष गवस स्ट्रायकर यांच्या बाजूनं. पहिला चेंडू विष्णू याचा पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि श्री गणेशा. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू, पंत नो चेंडूचा इशारा करतायत. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आणि श्री गणेश होतोय तो वाईल्ड फायटर मांगेली संघाचा आणि नामी संधी असेल ती उघडा डोळे बघा नेट. पुढील चेंडू असेल तो फ्लीटची सुवर्ण संधी असेल ती फलंदाज संतोषाच्या पाशी. यावेळेस सुद्धा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न हवेमध्ये निश्चितच चेंडू त्या ठिकाणी टोलवला जातोय. नो मॅच लँडमध्ये चेंडू श्याम जोपर्यंत चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव तर पूर्ण आणि 2 धावेवर त्या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागते. धावसंख्या 3 अशी धावफलकावर. पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना निश्चितच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटत आहेत. ते मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेनं सीमाचं रक्षण करण्यासाठी आपण पाहतोय. यावेळी सुद्धा सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या अभेद्य भिंत भेदत चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. निश्चितच आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारचा फटका होता आणि क्रिकेटचं कशा प्रकारचं सौंदर्य त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. तोच फटका संतोष गवसेच्या बॅटमधून आणि धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन स्थिरावते. ती पहिलं षटक हे प्रगतीपथावर चालू असताना निश्चितच पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या षटकात जास्तीत जास्त धावा लुटण्याचा प्रयत्न असेल तो दोन्ही फलंदाजांसाठी. दुसऱ्या बाजूला एक पारितोषिक येते. संदेश डांगेनं जर या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं तर बानंद देसाई यातकडनं पारितोषिक येते ते 500 रुपयाचं. यावेळी सुद्धा एक लाफ्टेड शॉट आपल्याला पाहायला भेटते आणि चेंडू मात्र सीमारेषे नजदीक आहे. सुंदररित्या झेल टिपतोय तो कृष्णा याच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं होतंय पतन आणि संतोष याची एक चौकाराची नटलेली खेळी मैदानामध्ये होते ती समाप्त. निश्चितच संघाचा आयकॉन खेळाडू एक मोठा मासा जाय सापडतो तो श्री फायटर संघाच्या बाजूला, ज्याच्यावर संघाच्या बऱ्याचशा आशा होती, बरीचशी भिस्त होती. तो फलंदाज आता मात्र तंबूच्या दिशेने परतला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन होते तो संतोषाच्या स्वरूपात. नौका फलंदाज मैदानामध्ये, वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये ज्याची वर्णी लागते तो संजय दळवी आपल्याला आता मात्र पाहायला भेटतोय. घोडगे गावाचा सुपुत्र संजय दळवी. तर दुसऱ्या बाजूने अजूनही त्याला साथ देतोय तो म्हणजे संदेश डांगे. निश्चितच विष्णू हा गोलंदाज मैदानामध्ये प्रारंभीच्या थोडीशी चूक झाली होती ती मात्र थोडीशी चूक सुधारतोय आणि सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते कृष्णा याचं. निश्चितच ज्यावेळी कृष्णा याच्यापाशी झेल जात आहे त्यावेळी मात्र 100% त्या ठिकाणी योगदान देतोय तो कृष्णा. यावेळी सुद्धा युमी साईडचा शिकार ठरतोय तो फलंदाज संजय दळवी. आल्या पावली त्या ठिकाणी तंबूचा असलेला त्या ठिकाणी परतावं लागतंय. सुंदर गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 विकेट त्या ठिकाणी विष्णू याच्या गोलंदाजीवर त्या ठिकाणी काढतोय आणि अजून एक मोठा हादरा बसतोय तो वाईल्ड फायर मांगील संघाला. डीजे यावेळेस सुद्धा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पंत मात्र दोन्ही हात समांतरवर करून अवांतर असल्याचा इशारा करतात. अतिरिक्त धाव, सांघिक धावेत वाढ करून जाते, बदल घडतोय आणि धावसंख्या पुढे जाऊन स्थिरावते ती मात्र 8 अशी. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर चालू असताना 4 चेंडू आतापर्यंत समाप्त होत आहेत. निश्चितच हलक्या हाताने चेंडू घेऊन काढतोय बहुधा श्याम. चेंडूच्या पाठीमागे सुंदर क्षेत्ररक्षण श्यामच्या माध्यमातून. निश्चितच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. प्रारंभीच्या क्षणात थोडीशी चूक झाली होती, तदनंतर मात्र त्या चुकीला पूर्णपणे सुधारून सुंदर त्या गोलंदाजी विष्णू याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिली. यावेळी सुद्धा लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू, पंत पुन्हा एकदा अवंतर असल्याचा इशारा करतायत. ज्या चेंडूला सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा तांदा तो बांधा असं संबोधलं जातं, तो एक अतिरिक्त धाव देतोय आणि धावसंख्या पुढे सरकते ती
9 अशी. पहिलं षटक हे प्रगतीपथावर चालू असताना संतोष गवस एक मोठा मोहरा जाय सापडतोय तो श्री फायटर संघाच्या बाजूला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा कुठेतरी ऍक्शन रिप्ले म्हणावा तशाच प्रकारचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आणि धावसंख्या या अतिरिक्त धावेनं पुढे सरकते, दुहेरी आकड्यात परावर्तित होते, ती म्हणजे 10 धावा. अंतिम चेंडूचा खेळ प्रगतीपथावर बाकी असेल. यावेळी सुद्धा लेग स्टंपच्या दिशेनं खेळलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय आणि बहुधा पंचांचा इशारा येतोय तो अतिरिक्त 2 या धावसंख्येचा. 2 धावांशी पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 अशी धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटते. निश्चितच सुरुवातीला चांगल्या प्रकारचे झटके विष्णूच्या गोलंदाजीवर 2 बॅक टू बॅक विकेट मिळवण्यास त्या ठिकाणी यश प्राप्त करतोय, परंतु धावसंख्येवर काही रोख लगावू शकला नाही, कारण पहिल्या षटकात 12 धावा त्या ठिकाणी कोटल्या जात आहेत त्या वाईल्ड फायटर मांगेली संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून. चला लवकर सामना त्या ठिकाणी खेळवायचा आहे. निर्धारित 25 षटकात आपल्याला 25 मिनिटात एका इनिंगचा खेळ, एका डावाचा खेळ संपुष्टात आणायचा आहे, कारण नियोजित वेळेपेक्षा एक सामना आपण अजूनही मागे आहोत. त्यामुळे सर्व खेळाडूंनी त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये ज्याची वर्णी लागते तो श्री फायटर संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. त्याचं नाव काय देता? महेश हा गोलंदाज. निश्चितच हलक्या हाताने चेंडू घेऊन काढतोय श्याम हा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला भेटतोय. एक धाव काही रोखू शकत नाही. 21 धावांशी सांघिक धाव फलक पुढे सरकते, ते 13 धावा. महेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी वर्णी लागते. निश्चितच आपण आजच्या दिवसातील प्रारंभीचे 3 सामने पाहिले तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ते सामने जिंकतायत आणि हा सुद्धा सामना तशाच प्रकारचा पाहायला भेटेल का, की काहीतरी चमत्कार या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. यावेळेस फक्त एकच धाव आणि धावसंख्या 21 धावांशी स्थिरावते, ती 14 धावा. कृष्णा एक सुंदर क्षेत्ररक्षक म्हणून या पंचक्रोशीत नावाजलेला आणि तशाच प्रकारचं त्या ठिकाणी प्रात्यक्षिकरण कृष्णाचं. यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडूला पाठवतोय डीप एक्स्ट्राकव्हरच्या डोक्यावरनं चौकाराची नोंद होते ती संदेश डांगी याच्या बॅटमधून. पहिला चौकार येतोय तो संदेश डांगी याच्या बॅटमधून. धावसंख्या चौकारांना पुढे सरकते ती 18 धावा. निश्चितच एक मोठा फलंदाज, एक मोठं नाव तळकड या गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू संदेश डांगे. याला जर लवकर बाद केलं तर मात्र थोडासा सामन्यामध्ये परिणाम निश्चितच आपल्याला दिसून येईल, कारण एक मोठा फलंदाज या ठिकाणी. यावेळेस सुद्धा लोअर फुलटच प्रकारचा चेंडू निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पैचा संपर्क हुकतोय आणि थायपॅडवर जाऊन चेंडू त्या ठिकाणी आदळतोय. कोणती धाव निघत नाही या चेंडूवर आणि धावसंख्या मात्र तिथे स्थिरावते, ती 18 धावा. दुसरे षटक हे प्रगतीपथावर चालू असताना 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय गोलंदाज महेश. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंच दोन्ही समांतरवर अवांतर असल्याचा इशारा करतायत. धावसंख्या 21 धावांशी पुढे सरकते, ती 19 धावा. 19 धावा धाव फलकावर. महेश गोलंदाजी करतोय. यावेळेस सुद्धा मोठा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावतोय. एक टप्पा बाउंड चेंडू सीमारेषा पार. संदेश डांगे याच्या बॅटमधून निघतोय तो दुसरा चौकार. धावसंख्या चौकारानं 20 च्या पार पोहोचतोय, तो म्हणजे 23 धावा. सुंदर फलंदाजी संदेश डांगे याची मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. सहकार्य करायचं आहे. या चौकारानं धावसंख्येत बदल घडतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 23 धावा. पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर रंगला जातोय. 2 षटक त्या ठिकाणी संपुष्टात येत नाही. अजूनही शेवटचा चेंडू अजूनही बाकी असेल तो या दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या मात्र 12च्या सरासरीनं धावा जमवतोय तो वाईल्ड फायटर संघाचे फलंदाज. सुंदर फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते.
यावेळी सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितच चेंडू जातोय तो स्टेटच्या दिशेनं, जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक विष्णू येतोय. आणि यावेळी तिसऱ्या चौकाराची नोंद या षटकामध्ये पाहायला भेटते. चौकारानं 2 षटकांचा खेळ येतोय संपुष्टात. 2 षटकांच्या सांगितलेली धावसंख्या 27 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय वाईल्ड फायटर मांगेली संघ. दोन षटकांच्या सांगितलेली 27 धावा. प्रारंभीच्या क्षणात 2 मोहरे जरूर गारद केले होते श्री फायटर संघानं, परंतु दुसऱ्या बाजूला सुंदर त्या फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती संदेश डांगे. आणि त्याच्यासाठी एक पारितोषिक सुद्धा येते सन्माननीय बाळानंद देसाई याचकडनं. जर संदेश डांगेनं अर्धशतक झळकावलं तर मात्र 500 रुपयेचं पारितोषिक त्याच्यासाठी येते, ते बाळानंद देसाई याचकडनं. नावाला साजिश फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते ती संदेश डांगे याची. दुसऱ्या बाजूला सुभाष आता मात्र स्ट्रायकरींच्या बाजूला. आणि गोलंदाजीचा मोर्चा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये ज्याची वर्णी लागते तो गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. हरी हा गोलंदाज दरेबांबर गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू आणि एक लगान वेगी शैली. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. निश्चितच पंच अवंतर धावेचा इशारा करतायत. धावसंख्या पुढे सरकते ती 28 धावा. लगान बा त्याप्रमाणे या गोलंदाजीची शैली हरीश काका मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. वयाच्या जवळजवळ साठीच्या आसपास असलेला हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस सुद्धा जमलगतचा फटका कावकोर्नच्या दिशेने चेंडू ठेवला जातोय, तोपर्यंत क्षेत्ररक्षक कृष्णा चेंडूवर येतोय. चेंडूची परती करतोय 1 धाव. आणि धावसंख्या एकेरी धावण्याची पुढे सरकते ती 28 धावा. 29 धावा माफ करा. तिसरं षटक हे प्रगतीपथावर चालू असताना संदेश डांगे याचा मात्र मैदानामध्ये वाद घोंगावलं जात आहे, कारण आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 3 चौकार सुरेख पद्धतीचे फटके पाहायला भेटले. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दमनीलगतचा फटका निश्चितच. जोपर्यंत चेंडूवर येतोय क्षेत्ररक्षक बहुधा महेश तोपर्यंत 1 धाव. आणि धावसंख्या पुढे सरकते ती 30 अशी. प्रति षटक 12च्या सरसरीनं धावा काढण्याचा मानस मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय तो वाईल्ड फायटर मांगेली संघाचा. यावेळेस मोठा फटका ओव्हरपीच प्रकारचा चेंडू आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विष्णू कोणती चूक न करता सुंदररित्या झेल टिपतोय आणि तिसऱ्या विकेटचं होतंय पतन. सुभाष जातोय तो माघारी तंबूच्या दिशेनं. सांघिक धावसंख्या 30 या आकड्यावर तिसऱ्या विकेटचं होतंय पतन. नवीन फलंदाज एक मोठं वादळ मैदानामध्ये दाखल होत आहे. निलेश गवस मुर्ले गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू आणि पूर्णपणे जबाबदारी असेल ती निलेश याच्यावरती. यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हरीश हा गोलंदाज. आणि निश्चितच सुंदर शैली आणि तशाच प्रकारची धावसंख्येवर सुद्धा रोग लगावली जाते हरीशच्या गोलंदाजीवर. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे निशब्द करून सोडतोय तो गोलंदाज. आणि धावसंख्या मात्र तिथे स्थिरावते 30 अशी. निलेश याच्यावर मात्र बऱ्याचशा आशा असतील. एक छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं जातं हा फलंदाजाला. यावेळेस मात्र निश्चितच पंतांच्या माध्यमातून इशारा येतोय तो वाईट चेंडूचा. तब्बल अतिरिक्त 2 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला भेटतात, एक वाईटच्या स्वरूपात आणि एक अतिरिक्त आरक्षित स्वरूपात. धावसंख्या 2 धावांची पुढे सरकते ती 32 धावा. तिसरे षटक हे प्रगतीपथावर चालू असताना 4 चेंडू आतापर्यंत संपुष्टात येत आहेत, परंतु थोडीशी खेळपट्टीवर चेंडू आदळल्यानंतर उसळी घेतोय. यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी कोणताही मानस आपल्याला पाहायला भेटला नाही. चेंडू मात्र आरक्षित स्वरूपात. लेग बायचा इशारा पंतांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते 33 धावा. अंतिम चेंडू या पहिल्या
तिसऱ्या षटकातील 33 धावसंख्या धावफलकावर पाहायला भेटते. प्रारंभीच्या 2 षटकात तब्बल 27 धावा कुठल्या होत्या, परंतु या षटकात पूर्णपणे धावांवर रोग लगावली गेली ती हरीश शेटकर यांच्या माध्यमातून. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि फळीचा कोणते संपर्क नाही. शर्यतीचा वेध घेतोय चेंडू, मात्र फॉलोथ्रोमध्ये स्वतःच हरीश शेटकर अडवतोय. निर्धाव चेंडूला 3 षटकांची होते सांगता. 3 षटकांच्या सांगतेची धाव संख्या स्थिरावली जाते ती 3 गडी बाद 33 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो म्हणजे वाईल्ड फायटर मांगेल संघ. आता मात्र मैदानामध्ये वर्णी लागते कृष्णा याची. निश्चितच या खेळाडूला मी लहानपणापासून पाहिलं, गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षण तर या खेळाडूचं अव्वल दर्जाचं. कारण ज्या ज्यावेळी या क्षेत्ररक्षकाची झेल जात आहे त्यावेळी 100 पैकी 100 झेल हा क्षेत्ररक्षक टिपतोय. आणि तोच खेळाडू वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी कृष्णा हा मैदानामध्ये. यावेळेस ओरपी प्रकारचा चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय तो षटकारासाठी. संदेश डांगियाच्या बॅट मधून निघतोय तो पहिला षटकार आणि धावसंख्या षटकारांना पुढे सरकते ती 39 धावा. निश्चितच नावाला साजेशीची फलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय ती संदेश डांगियाची. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका कुठेतरी फसला जातोय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक आणि कुठेतरी मोठी चूक होते आणि या चूक किती महागात पडेल हे पाहण्यायोग्य ठरेल. कारण आपण सकाळी सुद्धा पाहिलं संदेश रेडकर याचं झेल सोडल्यानंतर काय तुफान फलंदाजी केली आणि आता मात्र पुन्हा एकदा तशाच एका मोठ्या खेळाडूचा त्या ठिकाणी झेल सोडलं जातंय. एक साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल यावेळी मात्र जमिनीला होतोय दान. निश्चितच त्या झेलवर जर चंद्र आयनोटकर काका आले असते तर मात्र त्या ठिकाणी झेल जरूर टिपला असता, परंतु दुसऱ्या बाजूला दुसरा क्षेत्ररक्षक आला आणि तो झेल मात्र सोडण्यात गेला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यू मिस हाईटचा शिकार आणि निलेश गवस आता मात्र तंबूच्या दिशेने परतला जातोय. 4थ्या विकेटचं होतंय पतन आणि धावसंख्या मात्र तिथे स्थिरावते ती 40 धावा. आता मात्र संघाचे संघ कर्णधार आणि संघाचे संघ मालक ज्यांची वर्णी लागते ते विजय गवस स्ट्रायकर यांच्या बाजूने आपण आता मात्र पाहतोय. संघाचे सरसेनापती मैदानामध्ये दाखल होत आहेत. विजय गवस मंगेली गावातनं बिलॉंग करणारे खेळाडू आणि या संघाचे संघ मालक. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शर्यतीचा वेध घेतो. 1 धाव चोरटी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि धावसंख्या लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 असे आणि 41 धावा धावफलकावर. यावेळी सुद्धा यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. थायपॅडवर चेंडू लागतोय आणि चेंडू जातोय तो आरक्षित स्वरूपात एकेरी धावेसाठी. लेगबायचा इशारा येतोय तो पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते ती 42 धावा. पहिल्या 2 षटकात जवळजवळ 13च्या सरासरीनं धावा जमावल्या होत्या. तदनंतर मात्र त्या ठिकाणी धावांवर कुठेतरी रोग लगावली ते हरीश शेटकर याच्या माध्यमातून आणि या षटकात सुद्धा जरी विकेट गेली तरी परंतु धावा मात्र जमवण्यास यश प्राप्त केलंय. यावेळेस सुद्धा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, एक मोठा फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या कपाळावर वरनं चेंडू सरळ जातोय तो षटकारासाठी. दुसरा षटकार येतोय तो संदेश डांगियाच्या बॅटमधून आणि धावसंख्या पुढे सरकते ती 48 धावा. जवळजवळ अर्धशतकीच्या उंबरट्यावर येऊन ठेवतोय तो वाईल्ड फायर मांगेली संघ. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय वाईल्ड फायटर मांगेली संघ. निश्चितच सुंदर फलंदाजी. आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार संदेश डांगियाच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले. तब्बल 27 धावेवर त्या ठिकाणी फलंदाजी करतोय तो संदेश डांगे. निश्चितच संदेश डांगेसाठी त्याचे चाहते
सन्माननीय बाळानंद देसाई यांनी अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लगावलंय. आतापर्यंत 27 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळी साकारतोय संदेश डांगे. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी वर्णी लागते संदेश देसाई, अजून एक कळणे गावातनं बिलॉंग करणारा खेळाडू. आणि गेल्या वर्षी फायनलमध्ये सुंदररित्या कामगिरी या खेळाडूनं केली होती. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदेश देसाई, मैदानामध्ये त्याची वर्णी लागते. यावेळेस निलेश दादा कडनं थोडीशी होते चूक आणि चुकीचं रूपांतर होते ते म्हणजे एकेरी धावेमध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती 49 धावा. बायचा हा एक धाव ही जोडली जाते. यावेळेस मात्र पॉपिंग क्रिपच्या बाहेर चेंडू, पंचांचा इशारा येतो तो नो चेंडूचा आणि फ्रीडची नामी संधी असेल ती फलंदाज संदेश डांगे याला. निश्चितच एक साधं सोपं झेल सोडलं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना. आणि अर्धशतक लगावतोय तो वाईल्ड फायर मांगेली संघ. सांघिक अर्धशतक लगावलं जातंय ते धावसंख्येवर आणि टाळ्यांचा गडगडाट त्यांच्या डगावच्या दिशेनं. यावेळी शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषा पार षटकारासाठी. आणि धावसंख्या षटकार सरशी पुढे सरकते ती 56 धावा. अब तक 56 ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. निश्चितच जे झेल सोडलं होतं ते आता मात्र कुठेतरी एकंदरीत महागडं आपल्याला पाहायला भेटतंय ते संदेश डांगियाचं. कारण ज्या वेळी या मैदानावर एका मोठ्या खेळाडूचं झेल सोडलं त्यावेळी मात्र या मैदानावर एक मोठी खेळ आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला भेटली. धावसंख्या 56 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या 60 ची गाठ बांधत पुढे सरकते ती 62 धावा. वैयक्तिक 39 धावांवर त्या ठिकाणी खेळी साकारतोय. फक्त वैयक्तिक अर्धशतकासाठी 11 धावांची गरज असेल. सुंदर फलंदाजी मैदानामध्ये संदेश डांगियाची. निश्चितच आनंद देसाई यांना कुठेतरी माहिती होतं की हा फलंदाज अर्धशतक नक्कीच झळकावेल आणि त्याच्यासाठी मात्र पारितोषिक लगावलं होतं. आणि त्या पारितोषिकाच्या थोडासा उंबरट्यावर येऊन ठेवतोय तो संदेश डांगे हा फलंदाज. आतापर्यंत 39 धावा त्याच्या बॅटमधून, 4 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्या 62 धावा. आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या ही वाईल्ड फायर मांगील संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटते. 62 धावा. उर्वरित अजूनही 2-3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि हॅट्रिकची नामी संधी असेल ती फलंदाजाला. यावेळेस सुद्धा मोठा फटका. निश्चितच पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय परंतु त्या ठिकाणी नैसर्गिक घटना लाभतोय आणि धावबाद होतोय. दुसरी धाव घेण्याच्या नादात जो भरत असलेला फलंदाज संदेश डांगे याला मात्र वैयक्तिक 40 या धावसंख्येवर माघारी परतावं लागते. 5व्या विकेटचं होते पतन आणि फलंदाज संदेश डांगे निराश मनानं जातोय तंबूच्या दिशेनं. एक नामी संधी होती निश्चितच अर्धशतक झळकावण्याची परंतु थोडीशी संधी त्या ठिकाणी हुकली जाते आणि निश्चितच एक टाळ्यांचा गडगडाट त्यांच्या तंबूच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर खेळ संदेश डांगे याची. 14 चेंडू आणि 40 धावा संदेश डांगियाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला. नौका फलंदाज मैदानामध्ये ज्याची वर्णी लागते तो डाव्या हाताचा फलंदाज. आता मात्र स्ट्राईक रेंजच्या बाजूला सिद्धेश हा फलंदाज. दुसऱ्या बाजूला मात्र संदेश देसाई खूपच महागडी गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस सुद्धा लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू. श्याम चेंडूच्या पाठीमागे आणि कोणती चूक न करता सुंदररित्या झेल टिपतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं होते पतन आणि डाव्या हाताचा फलंदाज सिद्धेश आता मात्र माघारी परतवला जातोय. धावसंख्या 62 धावांवर, 63 धावांवर त्या ठिकाणी 6व्या विकेटचं होते पतन. या पुढील जो सामना होतोय तो मेलिसा क्रिकेटर. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी समालोचन कक्षापाशी यायचंय. मेलिसा वॉरियर्स आणि समाधान क्रिकेटर्स.
अंतिम चेंडू बाकी या डावातील या इनिंगतील. यावेळी सुद्धा फॉलोथ्रो मध्ये त्या ठिकाणी सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय आणि लगातार तिसरा गडी त्या ठिकाणी बाद होतोय धावबादच्या स्वरूपात. निश्चितच निर्धारित 5 षटकात धावा जमवतोय तो 63 आणि 64 धावांचा त्या ठिकाणी डोंगर उभा करतोय. तो म्हणजे वाईल्ड फायर मांगेली संघ श्री फायटर्स संघासमोर. निश्चितच येणाऱ्या या निर्धारित 30 चेंडूत म्हणजे 5 षटकात 64 26 पर्व तिसरं आजचा पहिला दिवस. दुपारच्या सत्रात मी अतुल करपे तमाम क्रीडा रसिकांचा तमाम क्रीडा खेळाडूंचं मान्यवर कक्षामधून मान्यवरांचं सहर्ष 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 स्वागत करतोय. मैदानामध्ये चौथा सामना रंगतोय. प्रथम फलंदाजी करत असताना वाईल्ड फायर मांगेली संघ 5 षटकाच्या सांगत अखेरीस धावफलकावर धावा जमवतोय. 63 जिंकण्यासाठी 64 धावांचं आवाहन प्रतिस्पर्धी श्री फायटर संघाला जिंकण्यासाठी येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 64 धावांची असेल आवश्यकता. आजच्या दिवसातील हा मोठा टार्गेट आतापर्यंतचा 63 धावांचा. चला मैदानामध्ये फलंदाज पाठवायचे आहेत. श्री फायटर संघ आपण कृपया आपली सलामीची जोडगोळी मैदानामध्ये पाठवायची आहे. श्री फायटर संघ यापुढील होणारा सामना मेलिसा वॉरियर्स बनाम समाधान क्रिकेटर्स दोन्ही संघाच्या संघनायकाने कृपया नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. राकेश महाजन आपण नाणेफेकीचा कौल घ्या. चला मेलिसा फायटर संघाचे संघ मालक आणि संघनायक या दुहेरी भूमिकेत सर मायकल फर्नांडिस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर समाधान क्रिकेटर्स संघाचे संघ मालक आणि संघ नायक या दुहेरी भूमिकेत राकेश महाजन आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. या सामन्याचा नाणेफेका होईल राजेश पुलार यांच्या शुभ हस्ते. चला सामना सुरू होतोय. मैदानामध्ये गोलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय संजय दळवी. तुषार कर्मकर
जर या मैदानावरती उपस्थित असाल तर आपण कृपया मायक्रोफोनशी संपर्क साधा. तुषार दरम्यान लोकमतचे पत्रकार आणि आमचे मित्र समालोचक देखील आहेत. वैभव साळकर यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे. वैभव, तुझं खूप खूप स्वागत केलं जातं या स्पर्धेदरम्यान. विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, मान्यवर कक्षामध्ये स्थानाबंद व्हायचं आहे आणि या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. यावेळेस तोलवलेला चेंडू जातोय, कार्पेटचा सहारा घेतोय, चेंडू जातोय, सीमारेषेचं उल्लंघन करतोय, चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करतोय की सामना आपल्याला जिंकायचा आहे, माझ्या संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. खूप मोठा टार्गेट आहे, 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. संजय दळवी यांच्या पहिल्या चेंडूवर पहिला चौकार येतोय. फलंदाज महेश यांच्या बॅटमधनं. मेलिसा वॉरियर संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असेल, संघ मालक मायकल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रद्युम्न भणगे, प्लीज कॉन्टॅक्ट टू पॅव्हिलियन. प्रद्युम्न भणगे, आपण कृपया जय भोसलेंशी संपर्क साधा. दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताना देतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटक. यावेळेस मोठा प्रहार केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, मिळालेला झेल मात्र जमिनीला केला जातोय. सर विजय गवस मात्र होते चेंडू खाली. संघाचा संघ मालक, माफ करा, संतोष देसाई स्क्रीनवर. संतोष गवस झेल खाली होता, झेल सुटला गेला. त्या दरम्यान 4 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. फलंदाजी एंडवर महेश, तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल विष्णू नावाचा फलंदाज. थोडस नाराज पाहायला मिळतोय संजय दळवी, मॅन फ्रॉम नालासोपारा. घोडगेगावचे सुपुत्र, सध्या स्थित नालासोपारा मुंबई येथे अनेक व्यावसायिक क्रिकेटरांच्या सोबत सरावादरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण www.tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक वेळा या खेळाडूला देखील पाहिलं. तोच संजय दळवी या लीजन ट्रॉफी दरम्यान, दोडामार्ग लीजन ट्रॉफी 2026 पर्व तिसरं, या पर्व तिसऱ्याच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूची झाली सांगता, उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस रिव्हर्सिपचा फटका खेळायचा होता. शरीरयष्टीला चेंडू आदळतोय मात्र चोरटी धाव घेण्यास दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. या एकेरी धावेसरची धावफलकात वाढ होते, धावफलक पोचतोय 11 धावा. 11 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान 5 चेंडूची होते सांगता. पहिलं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू या षटकामधील असेल. यापुढील होणारा सामना मेलिसा वॉरियर्स बनाम समाधान क्रिकेटर्स या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय समाधान क्रिकेटर्स संघाच्या वतीनं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय मेलिसा वॉरियर्स संघाला. सज्ज राहायचं आहे मेलिसा वॉरियर्स संघ. चांगला चेंडू खेळण्याचा मानस होता, मोठा फटका खेळायचा होता फलंदाजाला, मात्र चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची केली जाते गणना. दरम्यान सन्मान्य श्री बाळू खोकरलगावचे सुपुत्र बाळू यांच्या माध्यमातून या आयोजन कमिटीसाठी 2000 रुपयाचं देणगी येते. मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय. ओके. खोकरलगावचे सुपुत्र, एक लिजंड खेळाडू तसेच उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. उत्कृष्ट गोलंदाज ते तर्राज गोलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागते.
थोडेसे दुखापतीमुळे अ, या स्पर्धेत ते दाखल होऊ शकले नाहीत. मात्र यावेळेस या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद लुटतायत. त्यांच्या माध्यमातून तब्बल 2,000 रुपयाची देणगी या आयोजन कमिटीला येते. मनापासून साहेब आपलं धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय. दरम्यान एका षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. एका षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. उर्वरित 4 षटकांचा खेळ असेल बाकी. दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी संतोष गवस, मॅन फ्रॉम मोर्ले. चांगला चेंडू खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. या संकल्पनेतील लीजंड ट्रॉफी, या संकल्पनेतील पहिल्या सीझन मधील मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी संतोष गवस आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच दुसरं षटक हाताळतोय. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू घेऊन तोलवला गेला होता. चेंडू हवेमध्ये चेंडू होता, अचूकरित्या झेल टिपला गेला आणि पहिल्या वेळेला गडी बाद होतोय, माघारी परततोय तो म्हणजे महेश नावाचा. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. मैदानाचा ताबा घेतोय कृष्णा नाईका, नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर संतोष गवस माफ करा. यावेळेस तोलवलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, व्यवस्थित जज करू शकला नाही. मात्र चौकार अडवतो की काय हे देखील पाहणं जोगं असेल. झेल तर सोडला गेला, एक जीवदान मात्र मिळालंय कृष्णा नाईक या फलंदाजाला. मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा उठवतो येणाऱ्या काळात हे देखील पाहणं जोगं असेल. दरम्यान 2 धावा, या 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 13 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी अजूनही या षटकामधील. यावेळेस तोलवलेला चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला होता, झेल काही टिपू शकला नाही. आणखी एक जीवदान मिळतंय ते कृष्णा नाईक या फलंदाजाला. एका धावेने धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 14 या धावसंख्येवर. 4 चेंडूची होते सांगता. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे विष्णू नावाचा फलंदाज. डावकुरी अष्टीचा फलंदाज विष्णू आपल्याला पाहायला मिळतो आमच्या समोरच्या मेगा स्क्रीनवर. स्ट्राईक एंडवर आहे संतोष गवस. गोलंदाजी एंडवर थोडस क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय. 64 या खूप मोठ्या धावफलकाचा धावांचा आपल्याला डोंगर गाठायचा आहे, पल्ला आपल्याला गाठायचा आहे. प्रथम फलंदाजी करत असताना वाईल्ड मांगेली या संघानं 63 धावांचा डोंगर उभा केलाय. 64 धावांचा आपल्याला पल्ला गाठायचा आहे. जवळजवळ चौकार ज्या चेंडूवर लिहिला गेला होता तो चौकार कुठेतरी मात्र सीमारेषेच्या अगदी जवळच मात्र अडवला जातोय. या 2 धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 16 या धावसंख्येवर. 5 चेंडूच्या सांगते अखेरीस शेवटचा चेंडू या षटकामधील. यावेळेस तोलवलेला चेंडू बराच का चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू पंचांचा निर्णय समालोचन कक्षाच्या दिशेनं येणं बाकी आहे. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय.
2 षटकाचा दरम्यान खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 2 षटकाच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 64 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक पोहोचतोय 20 या धावसंख्येवर. दूसरे इनिंग का खेल मैदान के भीतर, दोनों का खेल लगभग मैदान के भीतर समाप्त हो चुका है. अब मात्र बची हुई 18 गेंदे और आने वाली 18 गेंदों के ऊपर जीतने के लिए अभी भी चाहिए रन 44 रन. गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निजी कोटे का पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर बॉलर नेम प्लीज. बॉलर कौन रहा है? सतीश शेटकर जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर तीसरा ओवर लेकर इस बार खेलने का प्रयास. आड़े बल्ले से स्क्वायर लेग की दिशा में फील्डर वहां पर तैनात नहीं. जी हाँ बिल्कुल गेंद चली गई 1 बाउंड 2 बाउंड सीमा रेखा के बाहर चौके के लिए. इस चौके के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा जो कि 24 रन के कुलियों का पर. अब मात्र बची हुई 17 गेंदे और आने वाली 17 गेंदों के ऊपर 40 रनों की है जरूरत. क्या इस टारगेट को पूरा करने के लिए कामयाब होंगे बल्लेबाज? दरम्यान महादेव गवस खोकरल यांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येते. सन्माननीय श्री राकेशजी महाजन आपल्यास विनंती आहे आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून या आयोजन कमिटीसाठी 2000 रुपयाची तब्बल देणगी आलेली आहे. साहेब आपलं खरोखरच मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय, कारण तुमच्यासारख्या दात्यामुळे अशा मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि ती स्पर्धा यशस्वी करत असताना तुमच्या माध्यमातून सहकार्याची गरज असते. जी ऊर्जा हवी असते ती तुमच्या माध्यमातून मिळत असते. म्हणूनच तुमचं सहकार्य नेहमीच लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. घेऊन जातोय मैदानामध्ये चेंडू, नो बॉलचा इशारा केला जातोय. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. स्वायर चेंडू तर फ्री हिट ऑन असेल. 1 बाउंडचा देखील इशारा देखील केला जातोय. गोलंदाजाला इशारा असेल फ्री हिट ऑन आहे. फलंदाजापाशी कृष्णा नाईक यांच्यापाशी एक सुवर्ण संधी, नामी संधी. या चेंडूवर एक मोठा फटका मारावा, संघाला सुस्थितीत न्यावं, विजयाच्या दिशेने वाटचाल करावी असे अनेक विचार डोक्यामध्ये कृष्णा नाईक यांच्या. बघूया काय करतोय सतीश. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. फ्री हिट अजूनही ऑन आहे. फ्री हिट नो बॉलचा चेंडू आल्यानंतर लगातारचे 2 स्क्वेअर चेंडू. यावेळी स्लोवरचा चेंडू होता. पूर्णपणे बीट करण्याचा प्रयत्न फलंदाजाला कुठेतरी कामी येतोय, यशस्वी होतोय आणि या धावफलक स्थिरावलेलं धावफलक पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. 64 धावांचा पाठलाग करत असताना तिसरा षटक प्रगतीपथावर. एका चेंडूची झाली सांगता. 2 चेंडूची झाली सांगता. उर्वरित 4 चेंडूचा खेळ असेल बाकी. यावेळेस चांगला चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता कृष्णा नाईक यांना, मात्र फटका चुकला. चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावतोय. यावेळेस तोलवलेला चेंडू, आडव्या बॅटचा फटका. क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळ तैनात निलेश जोपर्यंत चेंडू अडवतोय परतीची फेक करतोय. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 29 या
धावसंख्येवर. मोठा फटक्यासाठी बॅट फिरवली देखील होती, मात्र चेंडू आणि फळीचा काहीच संपर्क झाला नाही. डॉट चेंडू गणला जातोय धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकामधील, या वेळे कार्पेटच्या साह्याने तोलवलेला चेंडू चित्तेच्या चपळाईने एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. एक दुहेरी धावेसाठी वळवलेली पावलं निश्चितपणे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून दुसरी धाव पूर्ण केली जाते. दरम्यान 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय आणि या 3 धावेने धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 32 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 32 धावांची असेल आवश्यकता. आता मात्र हाणामारी करावी लागेल. मोज लास्टला किती होते? 20 होते ना? 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. 31 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या अजूनही 12 चेंडूमध्ये 33 धावांची असेल आवश्यकता. आता मात्र फलंदाजांना हारामारी करावी लागेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. सगुण नावाचा गोलंदाज, लक्ष्मण नावाचा गोलंदाज गोलंदाजी येनवर. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं 4थं षटक हाताळण्यासाठी लक्ष्मण. समोर फलंदाज आहे डावखुरी अष्टीचा फलंदाज. खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय धावफलकावर. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. उर्वरित 11 चेंडू 33 धावांची असेल आवश्यकता. रिटायर्ड आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. माफ करा, चेंडूची बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षक झेल पकडतोय आणि फलंदाज माघारी परतोय विष्णू नावाचा. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय संदेश देसाई. श्री फायटर संघ कुठेतरी विजयाच्या दिशेनं वाटचाल करावी या दृष्टीनं मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतो. खूप मोठा धावफलक आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा होता. 4थं षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता. थायपॅडवर चेंडू आदळला. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावफलक स्थिरावलेलं. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. उर्वरित 10 चेंडू 33 धावांची असेल आवश्यकता. 10 चेंडू 33 धावा असं समीकरण असणार. लक्ष्मण सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो. तिसरा चेंडू जोरदार अपील केली जाते. बॅटची कडा लागते आणि पंच मात्र आकाशाच्या दिशेनं बोर्ड उंचावतायत. आणखी एका गड्याचं होतंय पतन. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. संदेश नावाचा फलंदाज माघारी परततोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. संघाचा संघ मालक श्याम नाईक. श्याम नाईक मैदानाचा ताबा घेतोय. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारतोय. उर्वरित चेंडूवर 33 धावांची आवश्यकता. सुंदर गोलंदाजी लक्ष्मण यांची. यावेळेस आडव्या बॅटनं तोलवलेला फटका. सुंदररित्या चेंडू जातोय. सीमारेषेचं उल्लंघन करतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकात वाढ होते. धावफलक बऱ्याच काळानंतर पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय 37 या धावसंख्येवर.
4 चेंडूची दरम्यान सांगता होते. चौथा षटक प्रगतीपथावर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकामधील. लक्ष्मण नावाचा गोलंदाज गोलंदाजी सुंदररित्या हाताळताना पाहायला मिळतो आतापर्यंतचे. यावेळेस पुन्हा एकदा तोलवलेला चेंडू येईल का षटकार? नक्कीच श्याम नाईक आले मैदानावरती, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर 2 लगातारचे फटके हाणामारी करावी, गोलंदाजाचं मनोबल कुठेतरी लूज करावं याच उद्देशानं मैदानाचा ताबा घेतला होता. चौथ्या चेंडूवर 1 षटकार आला, 5व्या चेंडूवर 1 षटकार. आता मात्र शेवटचा चेंडू. पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केला होता, दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीत हाताळण्यात आला, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर श्याम नाईक स्वतः मैदानामध्ये आले. फलंदाजी एंडवर संघाचा संघमालक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली. चौथ्या चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर षटकार. या चेंडूवर षटकार येईल का? नक्कीच त्या उद्देशानं मात्र बॅट फिरवली होती. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान 2 धावा निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेसरची धावफलकात वाढ होते. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. धावफलक पोहोचतोय 45 या धावसंख्येवर. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची असेल आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. दोन्ही फलंदाजांच्या बाहुबलात ताकद आहे. सामना कुठल्याही क्षणी आपल्या बाजूने करायचा. एका बाजूला श्याम नाईक नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला आहे कृष्णा नाईक. अक्षरशः आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये क्रिकेट गाजवलेला हा खेळाडू कृष्णा नाईक फलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवर नुकतेच मागच्याच षटकावर 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच आणून दिला तोच संघाचा संघमालक श्याम नाईक. गोलंदाजी एंडवर अजित देसाई. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. अजित देसाई राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी एंडवर. यावेळेस तोलवलेला चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो टीम की सिर्फ जरूरत देखते हैं. नक्कीच याच्या बाहुबलात ताकद आहे. मी म्हटलं होतं तोच कृष्णा नाईक पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय, इरादे स्पष्ट करतोय. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला जातोय कृष्णा नाईक यांच्या माध्यमातून. आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 13 धावांची असेल आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा असं समीकरण. अजित नावाचा गोलंदाज गोलंदाजी एंडवर. या वेळेस चेंडू जातोय सीमी क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. पुन्हा एकदा समीकरण बदलतोय. आता मात्र उर्वरित 4 चेंडू 12 धावांची असेल आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा असं समीकरण. चार चेंडू 12 धावा. वाटत होतं चौथं षटक ज्यावेळी लक्ष्मण याने हाताळलं त्यावेळी वाटलं होतं की पहिले 3 चेंडूची ज्यावेळी सांगता झाली जवळजवळ सामना जिंकतो की काय वाईल्ड फायटर मांगेली संघ. त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार श्याम नाईक यांचे आणि त्यानंतर 5व्या षटकातील पहिला चेंडूवर मोठा प्रहार कृष्णा नाईक यांचा सामन्यामध्ये रोमांच आणून दिला. सामना कुठेही जाओ कोणीही जिंको, मात्र या उपस्थित मैदानावरती सर्व क्रीडा रसिकांचं क्रीडा खेळाडूंचं मनोरंजन करताना पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाज श्याम नाईक तर दुसऱ्या बाजूला कृष्णा नाईक. या वेळेस मोठा प्रहार
षटकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलकात वाढ होतोय. आता मात्र धावफलक पडतोय तुषार. 59 धावा धावफलकावर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये अजूनही 5 धावांची असेल आवश्यकता. आतापर्यंत श्याम नाईक 4 चेंडू फेस करतोय. त्यामध्ये 4 चेंडू मध्ये 3 षटकार टोलवतोय. खरोखरच या खेळाडूची जर तुम्हाला फलंदाजी आवडली असेल तर निश्चितपणे या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण या वयात देखील अशा पद्धतीची फलंदाजी खरोखरच कौतुकास्पद. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा आहे हा मनसुबा मनात आखला होता. ही मात्र कुठेतरी चूक मात्र गोलंदाजाकडनं देखील चूक होते. तब्बल 3 धावा. नक्कीच गेली 2 वर्ष या लीजंड ट्रॉफी मध्ये आपल्याला खेळायचा आहे हट्ट त्यांनी धरला होता आयोजकांकडे. आणि त्यानंतर मात्र त्याला या 3ऱ्या वर्षी या स्पर्धेत त्यांना खेळण्याचा योग आला. आणि पहिल्याच प्रयत्नात मात्र कुठंतरी स्वतःला साबित केलं. स्वतःची ओळख एका वेगळी ओळख सर्व खेळाडूंना दाखवून दिली. आता मात्र कृष्णा नाईक आडव्या बॅटनं तोलवलेला चेंडू जाईल चौकाराच्या दिशेनं आणि हा सामना जिंकतोय श्री फायटर संघ. श्री फायटर संघ हा सामना आरामात जिंकतोय. दोन्ही फलंदाजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरोखरच सामना जवळजवळ हरला होता श्री फायटर संघ. त्यानंतर श्याम नाईक यांचे 2 मोठे फटके सामन्यात रोमांच आणला. त्यानंतरचा 5व्या षटकातील पहिला चेंडूवर मोठा प्रहार कृष्णा नाईक यांच्या माध्यमातून. त्यानंतर जवळजवळ सामना दोन्ही बाजूने झुकत होता. एक तेरी एक बेरी असं वाटत असताना पुन्हा एकदा षटकार आला. 5 चेंडू आतापर्यंत फेस करतोय श्याम नाईक आणि 23 धावांचं योगदान आपल्या संघाला देतोय. नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ज्या खेळाडूंना 5 चेंडू मध्ये 3 षटकाराच्या मदतीनं 25 धावांचं योगदान 23 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. तोच खेळाडू नुकत्याच झालेल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी श्याम नाईक. श्याम नाईक आपल्यास विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि ही सन्मानाची ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय